नमस्कार मित्रांनो. पारू 8 ऑक्टोबर भागामध्ये पारू जायला लागते. आदित्य आवाज देतो, पारू. तो पळत येऊन म्हणतो, तू गाडीनेच जा. पारू म्हणते, अहो गाडीने गेले ना दिशा मॅडमला कळेल आणि नको नको ते प्रश्न विचारतील. तो पारू त्याची नको काळजी करू, फक्त हे लग्न थांबलं पाहिजे. पारू म्हणते, अजिबात काळजी करू नका, मी लवकर येते. मी आबासाहेबांचे सगळे गैरसमज दूर करील, तुम्ही फक्त मिहीरकडे बघा. तो आता ड्रायव्हरला म्हणतो, पवन दादा मी लोकेशन पाठवतो, तुम्ही पारूला घेऊन जा आणि लवकर परत या. पारू निघून जाते आणि आदित्य फोन करून म्हणतो, दादासाहेब पारू तिकडे यायला निघाली. प्रताप म्हणतो, इकडे का? आणि तसं पण आम्ही देवीला चाललोय. आदित्य म्हणतो, आबासाहेबांना समजावायला. दादासाहेब काहीतरी करावं लागेल, आज प्रीतमचं लग्न आहे. प्रताप म्हणतो, आता काय करू शकतो? आपण त्या दोघांना कमी संधी दिली का? अहो मी स्वतः प्रियाला घेऊन तुमच्याकडे आलो होतो, पण तिने काय केलं? शेवटी त्या दोघांचा निर्णय. आदित्य म्हणतो, दादासाहेब प्लीज काहीतरी करावं लागेल. पारू प्रियाला फोन करून म्हणते, प्रिया मॅडम मी तिकडे येते. प्रिया म्हणते, पारू तू कशाला येते? आणि तसं पण आम्ही कुलदेवीला चाललो आहे. आणि अगं आज प्रीतम सरांचं लग्न आहे आणि त्यांना तुझी खूप गरज आहे. पारू म्हणते, प्रिया मॅडम आणि तुमचं काय? प्रिया म्हणते, जाऊ दे ग पारू, आपल्या हातातून सगळंच गेलं आहे. पारू म्हणते, नाही तुमचं प्रेम तुम्हाला मिळायलाच पाहिजे आणि त्यासाठी मी तिकडे यायला निघाले. दामिनी आवरून येते आणि म्हणते, दिशा खरंच मला तुझी खूप काळजी वाटते. नाही म्हणजे तुझ्यासाठी मी खूप प्रयत्न केले पण काही उपयोग होणार नाही. दिशा म्हणते, का गं डॅमी काय झालं? दामिनी म्हणते, दिशा तू एवढी सगळी तयारी केली पण मला नाही वाटत त्याचा काही उपयोग होईल. म्हणजे मी जे काही बघून आले ना त्यावरून वाटतं तुझं लग्न काय होणार नाही. दिशा म्हणते, स्टुपिड. डोक्याला हात लावत म्हणते, डोक्यावर पडलीस का? दामिनी म्हणते, थांबा मी दार लावते. आदित्य मिहीरला फोन करून म्हणतो, तू निघालास का? मिहीर म्हणतो, हो, आणि सगळे पुरावे घेतले. आदित्य म्हणतो, मिहीर मागच्या वेळेस तू प्रीतमला धोका दिला, तसा धोका द्यायचा विचार जरी केला ना तर माझ्याशी गाठ आहे. मी काय करल ना सांगता येत नाही. मिहीर म्हणतो, आदित्य सर असं काही होणार नाही, मी तिकडेच निघालोय. दामिनी म्हणते, दिशा तुझं स्वप्न ना स्वप्नच राहणार आणि काय गं मी एवढी शॉपिंग केली सगळी वाया जाणार. दिशा म्हणते, तुझं शॉपिंगचं पडलं का? काय बोलायचं ते पटकन बोल आणि निघ. ती म्हणते, दिशा ती पारू बाहेर गेली. दिशा म्हणते, माहिती आहे, नवीन काय आहे? ती म्हणते, अगं कुठे गेली हे तर माहीत नसेल ना? ती गेली त्या प्रियाकडं आणि तिला मदत कोण करतं माहीत आहे? आमचं आदित्य. दिशा म्हणते, हे तुला कसं माहिती? दामिनी म्हणते, दिशा तू या घरची सून व्हायची अजून आणि मी ऑलरेडी ह्या घरची सून आहे. दामिनी किर्लोस्कर, अहिल्या किर्लोस्कर यांची जाव, त्यामुळे माझं सगळीकडं बारीक लक्ष असतं. दिशा म्हणते, झालं डिंग्या मारून झालं, आता तू नीट ऐक. हे पारू आदित्य प्रीतम यांनी किती प्लॅन केले ना कितीही, तरी यांचा एकही प्लॅन सक्सेस होणार नाही, कारण ही दिशा 2 स्टेप सगळ्यांच्या पुढे असते. सो डोंट वरी डॅमी, मी आज किर्लोस्करांची सून नक्की होणार आणि तुझी शॉपिंग पण वेस्ट नाही होणार. दामिनी हळूच म्हणते, बापरे हिचा आत्ताच एवढा तोरा, लग्न झाल्यानंतर केवढा करेल? असो आपण हिच्यापासून दूर राहिलेलंच बरं. बरं दिशा तू आवर आणि बाहेर ये, काही लागलं तर मी आहेच. ऑल द बेस्ट. ती गेल्यानंतर दिशा जोरात काहीतरी फेकते. प्रताप गाडीची पटकन हवा सोडतो. तेवढं ताबा येतात आणि म्हणतात, काय रे प्रिया कुठे गेली? ते आवाज देतात, प्रिया. प्रिया येते. ते म्हणतात, चला बसा गाडीत. प्रताप म्हणतो, आबासाहेब ही हवा कमी झाली, हे टायर बहुतेक पंक्चर आहे, मला असं वाटतं कुठेच जायला नको, आपण घरी जाऊ. आबा म्हणतात, अरे स्टेपनी लाव आणि टायर बदल, फक्त 10 मिनटं लागतील. प्रताप मनात म्हणतो, पारू कुठे राहिलीस, पटकन ये. आबा म्हणतात, काय रे तू बदलतोस की मी बदलू? तो नाही मी बदलतो. प्रीतम आवरून बसतो, त्याला सारखं रोड येतं. तेवढ्यात दिशा म्हणते, ओ माय हजबंड, वाव किती हँडसम दिसतो माझा प्रिन्स चार्मिंग. ए मी तुझी नजर नाही, नको, तुला कोण लावणार आहे नजर, हट असाच राहा. प्रीतम म्हणतो, झालं चल निघ आता. ते ओ माझ्या बेबीला राग आला, राग आला. प्रीत बेबी मला सांग, आपल्या वेडिंगसाठी तू किती एक्सायटेड आहे? माझं स्वप्न होतं किर्लोस्कर घराची सून आणि फायनली ते स्वप्न पूर्ण होतं आहे. मी आता होणार किर्लोस्कर आणि बेबी तू आता बघच आणि तू बघच, मी लवकरच कंपनीची पुढची होणार आहे अहिल्या किर्लोस्कर.
प्रीतम हसत म्हणतो, तू? ती म्हणते तर तू आईला दिवी किर्लोस्कर. तो असतो म्हणून दिशा मोठ्याने हसून म्हणते, हो फणी. तुझं हसू अजून हरवलं नाही आहे का? पण डोंट वरी, तू हसून घे, खूप हसून घे, कारण तुझ्या आयुष्यातलं हे शेवटचं हसू असणार आहे. इथून पुढे लग्न झाल्यानंतर माझ्यासमोर आयुष्यात असा हसायचा प्रयत्न नाही करायचा. जायला लागते. पुन्हा मागे येऊन म्हणते, प्रीतम तू आणि तुझा तो ओव्हर स्मार्ट भाऊ आदित्य आणि तुझी ती फालतू बेस्ट फ्रेंड पारू, तुम्ही तिघंजणं जे करायचं ट्राय करताय ना, हसू म्हणते, ते नाही होणार पॉसिबल. तुम्ही तिघंजणं काही केलं ना, हे लग्न नाही थांबू शकत. आदित्यने नाटक करून पारूला तर पाठवलं, पण तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या सगळ्यांच्या एक स्टेप पुढे असते. वेट अँड वॉच. आणि बेबी, थोड्याच वेळामध्ये आपलं लग्न आहे. आता प्रीतमला खूप टेन्शन येतं. आदित्य पारूला फोन करतो आणि म्हणतो, पारू तू पोचली का? पारू म्हणते, अहो रस्ते खूप खराब आहे, मला असं वाटतं मला वेळ लागेल पोचायला. तो म्हणतो, पारू यार आपल्याकडे वेळ तर नाही आहे, माझं आत्ता प्रतापशी बोलणं झालं, प्लीज तू आबासाहेब गावाच्या बाहेर पडण्याच्या आधी भेट. पारू म्हणते, दादा पटकन, आपल्याला लवकर पोचायचे. आता मंडप सजलेला असतो आणि सगळेच आनंदित असतात. दामिनीची इकडे तिकडे लगबग चालू असते. तेवढ्यात प्रीतम नवरदेवाच्या वेशात येतो. त्याच्या मागे आनंदात श्रीकांत आणि आईले असतात. तो आदित्यकडे बघत राहतो. त्याच्याकडे बघून आदित्याला खूप वाईट वाटतं. त्याच्या मागे आता दिशा पण येते. ती अशी काय येते, मंडपात आल्यावर खळखळून हसते आणि आदित्यकडं खुन्नसपणे बघत असते. आदित्यला एवढा राग येतो, तो मनात म्हणतो, दिशा आता थोड्याच वेळात मी इथे पोचेल आणि तुझं भांडं सगळ्यांसमोर फोडेल. आता प्रीतम आणि दिशा बोल्यावर चढतात. गुरुजी म्हणतात, हे तांदूळ घ्या आणि समोर ठेवा. तेवढ्यात आदित्याला मिहीरचा फोन येतो. तो बाहेर निघून जातो आणि म्हणतो, हां मिहीर. त्यांचं सर मी सगळे प्रूफ घेतले आणि निघालो. आदित्य म्हणतो, लवकर पोच. पारू गाडीतून चाललेली असते. तिला आठवते आईला आणि तिचं बोलणं. आईला तिला म्हणते, पारू तू सयाजी दादाचं नाव घेतलं आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी आत्तापर्यंत माझ्या मुलांना सयाजी दादाबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. पण पारू मी चुकीच्याही ठरले का गं? पारू म्हणते, नाही दिवी आई, तुमच्या मुलांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल जो आदर आहे ना, त्याचा मोल कुणीच नाही करू शकत. आईला म्हणते, एक गोष्ट सांगू, आतापर्यंत मी माझ्या मुलांना त्यांच्या मामाबद्दल काहीच सांगू शकले नाही, कारण मला त्यांच्या मनामध्ये मामाबद्दल द्वेष निर्माण नव्हता करायचा. 20 वर्षांपूर्वी ते गाव सोडून मी इथे आले. पारू तुला एस फाउंडेशन माहिती आहे? पारू म्हणते, होय, मला आदित्य सरांनी सांगितलं होतं. आईला म्हणते, एस फाउंडेशन म्हणजे सयाजीराव फाउंडेशन, माझ्या सयादादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू केलेली एक संस्था. आता पारू जाम हादरते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.